राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। मुनगंटीवार यांनी नवीन जावई शोध लावलेला दिसतोय। इमर्जन्सीमध्ये असा कुठलाही प्रकार घडलेला नाहीये, नाहीतर आतापर्यंत ते आलं असतं। डॉक्युमेंट दाखवा ना। जिथे जसे इथे म्हणतात ना की माझा साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा आहे, दाखवून द्या, मी सगळं अंदन देतो रे बाबा तुम्हाला। ठीक आहे, सुरुवातीला असं होतं पण नंतर बरोबर करेक्ट होईल। लोकांच्या काय सांगतात? मला इथं तर आता चांगल्या भावना वाटतात। लोक उत्साहाने काम करत आहेत। मग तरुण असो, आमच्या महिला भगिनी असो, वयस्कर असो, हे सगळे सर्व जातीचे लोक यामध्ये दिसत आहेत। आणि म्हणून आता 2-2 वाजले तरी लोक जागा आपली सोडत नाहीत। मला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना की त्यांनी आपल्या मनावर घेतलेलं दिसतं आहे। बघूया आता काय पुढे। साहेब, खरं तर काल सुधीर मुनगंटीवार यांचे एक वक्तव्य आहे, वादग्रस्त विधान आहे की इमर्जन्सी कालावधीमध्ये भाऊ बहिणीला एकत्र झोपवलं गेलेलं होतं काँग्रेसने। काय कशा पद्धतीचं त्यांनी हा नवीन शोध लावलेला दिसतो। इमर्जन्सीमध्ये असं काय कुठे घडलेलं नाही आहे आणि नाहीतर आत्तापर्यंत ते आलं असतं ना। आमच्याकडे डॉक्युमेंट जावई हे सगळे जावई शोध आहेत, डॉक्युमेंट दाखवा ना। जसे हे इथं सांगतात ना, माझे साऊथ आफ्रिकेमध्ये माझी जमीन आहे, मग चहाचा मळा आहे, तर साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा, द्राक्षाचा मळा, मी म्हटलं सगळं अंदन देतो रे बाबा तुम्हाला। सांगलीमध्ये जे आहे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गणितं बिघडण्याची चिन्ह आहेत, पण काँग्रेसची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतलेली आहे। विश्वजित कदम आणि प्रशांत पाटील, विशाल पाटील हे वंचितच्या भेटीला गेलेले आहेत। कुठेतरी काँग्रेसची जागा हक्काचा घास काढला। ठीक आहे, सुरुवातीला असं होतं पण बरोबर करेक्ट होईल। सर, नाना पटोले की गाड़ी से पटोले को ट्रैक्टर से उड़ाने की कोशिश की गई सर, उनके पता नहीं भाई, जब तक साहेब, मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर ज्यावेळेस निवडणुकीत होते त्यावेळेस आपल्याला फटका बसला, आपला पराभव त्यामुळे त्याला। या निवडणुकीत MIM आणि वंचित पुन्हा एकदा वेगवेगळे उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत। MIM-मधल्या पक्षांमध्ये लोकांची नाराजी आणि भाजपला मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। आपल्यालाही असं वाटतं का MIM-च्या उमेदवारांवर आपला काही फटका बसला? आत्ता मी काय बोलू शकत नाही। जेव्हा सगळं नॉमिनेशन फॉर्म कंप्लीट होईल त्यावेळेस मी MIM कुठेतरी दबाव